सुतनगिरी भागात रेल्वे पटरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. निखिल शिंदे असे तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळते. वॉर्ड नंबर 2 येथे तो राहत होता. निखिलचा घातपात झाल्याचा घरच्यांचा संशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निखिल रात्री जेवण करून घराबाहेर पडला असल्याची माहिती मिळते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृतदेह ताब्यात घेतलाय. निखिलचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. त्याचा मोबाईल हरवला आहे. त्याला मारून रेल्वेच्या पटरीजवळ टाकले असा संशय निखिलच्या घरच्यांचा व नातेवाईकांचा आहे. पाहूयात सविस्तर रिपोर्ट. काल आमचे पुतणे निखिल शिंदे संध्याकाळच्या वेळेस दुपारी कोणते भांडण तंटा कोणते काही न करता शांततेने असं खेळतच होता. संध्याकाळी कोणतरी मित्राने 8च्या सुमारास मित्राचा फोन किंवा मित्राने बोलवलं असल्या कारणाने तरी घाईघाईतच तो घरातून निघून गेल्यानंतर असं काही नाही, कुठला तक्रार नाही, काही नाही. पण इथून जात असताना असं वाटलं का बा लवकर येईल. बराच वेळ झाला. बऱ्याच वेळानंतर त्याच्या मित्राचा फोन आला. मित्राला फोन केला. मित्राला फोन केल्यानंतर मित्राने सांगितलं काही नाही, माझ्यासोबत आहे, मी सोडून येतो. त्याच्यानंतर मग काही असं कुठं बोलणं चालणं कुठेही काही झालेलं नाही. मग त्यानंतर त्यांचे दुसऱ्या आमच्या पुतण्याला त्याने फोन केल्यानंतर त्याला सांगितलं का बाबा मी 1-1.5 तासाने येतो. आणि त्याचबरोबर ज्या मित्राने त्याला सोडलं, आपलं सुतगिरणी गेट आहे, गेटच्या बाजूला जे आपलं ट्रॅक रोड वडाचं झाड आहे, वडाच्या झाडापाशी त्याला तिथं सोडल्यानंतर परत त्याला पण सांगितलं आता मी काय जे फोन बिन वगैरे केला तुझ्याशी जे बोललो, आता काही सांगायची काही गरज नाही घरी, आणि मी 1-1.5 तासाने येतो. पण त्याच्यानंतर परत आमच्या पुतण्याला फोन, दुसऱ्या चुलत भावाला मी फोन करतो, तो 1-1.5 तासाने मला घेऊन जाईन. आणि त्याला फोन केल्यानंतर त्याला पण तेच सांगितलं मी 1-1.5 तासाने येईन आणि तू 1-1.5 तासाने मला घ्यायला ये. हवं तर लागलं तर तो मोबाईल नंबर डिलीट केले तरी हरकत नाही, असं बोलून तो त्या ठिकाणी थांबला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने आम्ही फोन करतो, आमचे भाऊ फोन करतात, आमचे पुतणे फोन करतात, पण तो फोनच काय उचला नाही. फोन काय स्विच ऑफ दाखवत होता. स्विच ऑफ दाखवल्या गेल्याने आम्ही घाबरल्यानंतर आमचे भाऊ वगैरे ते त्याला शोधाशोध करतात. शोधाशोध करून सुतगिरणीच्या इथं गेट जवळ गेले. गेट जवळ जाऊन तिथं पाहिलं, इकडं तिकडं पा, परत आमची जुनी साईट चालू आहे तिथं, त्या ठिकाणी पण पाहून आल्यानंतर तिथं काही सापडलं नाही. तिथं काही सापडलं नसेल तर ते परत रेल्वे गेट जवळ तिथं आपल्या देवीचा हे बसवलेला आहे, घटस्थापना जे केलेलं आहे, तिथं जाऊन पहिले त्यांना आरडाओरड केलं, घाबरले काहीतरी झालेलं असेल म्हणून. असंच कोणतरी एखाद्या एक वाटसरू त्यांनी सांगितलं का बाजूला त्या ठिकाणी एक मुलगा पडल्यासारखं वाटतो आणि ते काहीतरी तुम्ही पहा. आणि त्यावेळेस मला फोन आला, साधारणतः 12:10 मला फोन आल्यानंतर मला म्हणे भाऊ आपल्या निखिलचं असं झालं, असं काही म्हणतात, तो पटकन आहे. मी ज्या अवस्थेत होतो त्याच अवस्थेत मी तिथं गेल्यानंतर काही लोकांनी जे सांगितलं, बाजूला आपले जो चितळीच्या दिशेने जाणारा जो ट्रॅक आहे रेल्वे गेट पासून, तिथून साधारणतः 400 ते 500 मीटरवर तो तिथं त्याचा अपघात झालेला होता. मग तिथं आम्ही जाऊन पाहिल्यानंतर तिथं असं दिसलं रेल्वेचा जो रूळ आहे, दोन्ही ट्रॅक आहेत. ट्रॅकच्या आपण जाताना उजव्या बाजूला त्याला लागलेलं त्याचा मेंदू आणि कवटी त्या ठिकाणी थोडस पडलेलं होतं, चेंदा मेंदा झालेला. आणि बाजूला दुसऱ्या ट्रॅकच्या पलीकडून तो अक्षरशः मग फक्त डोक्याला जे लागलेलं होतं तेवढं लागलेलं दिसत होता, चेंदा मेंदा झालेला. पण बाकी इतर ठिकाणी नाही, कुठल्या शरीरामध्ये काही असं मला रात्री काही जाणवलं नसल्यामुळे आता रेल्वे लाईन एवढं मोठं हे जातं, तर एवढं रेल्वे लाईनवरून जातं तर बाकी शरीराला काही झालं नाही, फक्त डोक्यालाच एवढं लागलं. आणि याच्यावर पूर्ण संशय असं दिसून राहिलं मला, या ठिकाणी घातपात झालेला असणार आहे. कुठेतरी त्या माणसाला संशय इतकं हे दिसून राहिलं का घातपात झालेला असेल. त्यानंतर
आम्ही जवळपास 80 ते 90 आपले काही मुलं वगैरे जे आलेले होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, त्या येऊन आणि काही पोलीस लोक त्या ठिकाणी आम्ही मोबाईल लावून टॉर्च लावून तिथं सगळीकडे आम्ही त्या शोधाशोध केला. त्याचा मोबाईल सापडेल का? आणि मोबाईल वगैरे काही सापडले नाही. आणि आज त्याच्या बाजूला काही असे फोर व्हीलर, टू व्हीलरचे असे काही तसे दिसतात पलीकडच्या बाजूने. पण अजून संशय वाढत गेला. तर याच्यामध्ये मला अशी खात्री वाटू राहिली का याच्यामध्ये पूर्ण त्याला कोणीतरी तिथून घेऊन जाऊन काहीतरी घातपात करून रेल्वेच्या रुळावर टाकण्याची मला दाट शक्यता वाटते. पण मला एक प्रशासनाला आणि मीडियाला आणि सर्वांना एक माझी एक कळकळीची एक विनंती आहे, की जे घातपात झालेला असेल याची पूर्ण चौकशी करून या गोष्टीला न्याय द्यावा. आणि जे काही संशयित कोणी जे काही सापडतील त्यांच्यावर कारवाई करून अतिशय कडक अशी शिक्षा द्यावा अशी मी प्रशासनाला आणि मीडियाला असं हात जोडून विनंती करतो. आणि मला याच्यावर न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो. संशयित असे आता फोन केला म्हटल्यावर आता तेवढं जे असणार आहे. आता तो पहिले असं त्याचा स्वभाव असा होता का तो आमच्या घरी 2 महिन्यापासून जवळपास 2 महिने झाले धंद्यासाठी गेलेला होता मुंबईला. आता नुकतेच आता शनिवारीच आलेला, तर 2 दिवस आलेले होते त्याला येऊन. म्हणजे कालच्या अगोदर 2च दिवस झालेले होते आणि त्याच्या स्वभावामध्ये आता एवढं चांगला बदल झालेला होता. तो आल्यानंतर तो मला भेटला. आम्ही अक्षरशः गळ्यात पडलो एकमेकाच्या आणि इतकं चांगलं होऊन आलेला होता. तब्येत सुधारली, स्वभाव बदलला सगळं आणि एकदम व्यवस्थित. आणि काय आपलं संशय घेण्याचं किंवा संशय कुणावर येण्याचं असं कारण सुद्धा येत नव्हतं. पण आता या मोबाईलवरून आणि त्या आपलं रात्री जाण्यावरून संशय येणं साहजिकच आहे. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अभिषेक बारसे.